विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्समधलं जो चौथा युनिट आहे, चौथा चॅप्टर आहे, तर यामध्ये आपण आज सारणी म्हणजे काय आणि सारणीचे प्रकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आता आपण गणितीय आकडेमोड करत असताना काही गणिते जी असतात ती मोठ्या स्वरूपाची आणि अधिक वेळ लागणारी, अधिक ज्याला आपण वेळ आहे तो वेळ जास्त जाणारी गणिते असतात. मग अशा वेळेस अशी जी गणिते आहेत ती गणिते सारणीच्या सहाय्याने सोडवली जातात. आणि यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे की आदान प्रदान विश्लेषण करण्यासाठी सारणीचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि मग सारणी म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि सारणीचे जे प्रकार आहेत ते सारणीचे प्रकार हे आपण आज पाहूया. आणि यानंतरच्या तासामध्ये सारणिक म्हणजे काय, त्याची गुणधर्म आणि सारणीचा परिवर्त्य, ट्रान्सपोज आणि त्याची गुणधर्म, तर असा हा सिलेबस जो आहे तो आपण पाहूया. आता आज आपण सारणी म्हणजे काय आणि सारणीचे प्रकार जे आहेत तर ते प्रकार आणि सारणी यांचा अभ्यास करूया. आता सारणीचा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत 1858मध्ये इंग्रजी गणिततज्ञ केली, इंग्रजी गणिततज्ञ जे केली आहे तर या केली यांनी हा सिद्धांत मांडला. आणि हा ज्याला आपण MCQ मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग 1858मध्ये इंग्रजी गणिततज्ञ केली यांनी सारणीचा सिद्धांत मांडला. आणि आकृतीतील म्हणजे आयताकृती जी आहे तर आयताकृती कंसातील संख्याची वास्तविक मांडणी म्हणजे सारणी. आपण आता सारणी म्हणजे काय हे सुरुवातीला पाहूया. तर सारणीची साधी व्याख्या करण्यात आलेली आहे. सारणी म्हणजे काय तर आयताकृती कंसातील संख्यांची मांडणी म्हणजे सारणी होय. कोणत्याही संख्या असतील त्यामध्ये तर या संख्यांची मांडणी म्हणजे सारणी असं ही व्याख्या केली जाते. मग आयताकृती म्हणजे काय तर उदाहरणार्थ या पद्धतीने, मग या पद्धतीने आयताकृती आहे. या ठिकाणी 8, 3, 0 आणि 2 असं. जर असेल, अशी जर मांडणी केली असेल तर त्याला सारणी असं म्हणतात. आता सारणी दर्शवण्यासाठी वेगवेगळे ज्याला आपण वेगवेगळे कंस जे आहेत तर वेगवेगळे कंस हे वापरले जातात. आणि मग दुसऱ्या शब्दामध्ये काय, दुसरी जी व्याख्या आहे, एक व्याख्या आहे आयताकृती कंसातील संख्यांची मांडणी म्हणजे सारणी होय. दुसऱ्या शब्दात सारणी ही सदिशाचे संकलन असते आणि सारणीतील प्रत्येक स्तंभ व पंक्ती हे सदिश आहेत. दुसऱ्या शब्दात सारणीची व्याख्या करत असताना सारणी ही काय आहे, सदिशाचे संकलन आहे, सदिशाचे संकलन. आणि मग सारणीतील प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक पंक्ती ही काय असते, सदिश असते. आता सारणी नेहमी जी आहे तर सारणी नेहमी आयताकृती जर आपण पाहिलं की एक तर कंसामध्ये लिहिली जाते या पद्धतीनं, किंवा चौरस जो आहे या पद्धतीनं लिहिली जाते, किंवा ज्याला एकेरी बार आपण म्हणतो असं
तर या पद्धतीनं सुद्धा लिहिली जाते. ज्याला आपण किंवा आणखीन पद्धती आहेत. सारणी या पद्धतीने सुद्धा लिहिली जाते, एकेरी बार. त्यानंतर दुहेरी बार म्हटलं की यालाच 2 असतात, दुहेरी बार. या पद्धतीने सुद्धा सारणी ही लिहिली जाते. आता मग सारणी जी आहे, तर सारणी ही कोणत्याही पद्धतीने दर्शवली जाते, परंतु आपण साधारणतः सारणी दर्शवण्यासाठी जो काही प्रकार आहे, तर तो सारणी दर्शवण्यासाठी आपण हा प्रकार वापरतो आणि या प्रकारामध्ये सारणी जी आहे, सारणीची मांडणी ही केली जाते. आता सारणीमधील जे प्रकार आहेत, तर सारणी ही इंग्रजी कॅपिटल अक्षराने दर्शवली जाते. मग ए बरोबर काय असेल तर ए सारणी दिली जाते. 1 0 0 आणि 1 अशी सुद्धा सारणी असू शकते. ए म्हणजे सारणी दर्शवण्यासाठी काय आहे, कॅपिटल एचा वापर, कॅपिटल इंग्रजी अक्षरांचा वापर हा केला जातो. आणि सारणीमधील इलेमेंट आपण जिथं 1 0 0 आणि 1 असे जे लिहिलेत, तर या ठिकाणी हे जे इलेमेंट आहेत, तर ते इलेमेंट वापरण्यासाठी, हे इलेमेंट या ठिकाणी दर्शवण्यासाठी जे आपण इलेमेंट लिहिले, तर हे इलेमेंट दर्शवण्यासाठी स्मॉल जे इंग्रजी अक्षर आहेत, तर त्या अक्षरांचा वापर हा केला जातो. आता सारणी जी आहे, तर सारणीमध्ये सारणीतील आता सारणीतील नोंदींना घटक असे म्हटले जाते. त्यालाच आपण एलिमेंट्स असे म्हणतो. आणि मग हे जे घटक आहेत, एलिमेंट्स आहेत, तर या एलिमेंट्सच्या मदतीने आपण सारणीमधील ज्याला आपण अवयव म्हणतो, तर ते अवयव दर्शवण्याचं काम हे केलं जातं. आणि मग सहसा सारणीचे घटक हे नेहमी इंग्रजीतील स्मॉल लेटरने दर्शवले जातात. आपण आत्ताच तुम्हाला सांगितलं. आता या पद्धतीने सारणीची मांडणी ही केली जाते. ही ए सारणी आहे. यामध्ये A11, A21, A31 आणि A14 हे असे दर्शवलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या रोमध्ये A21, A22, A23, A24. आता यामधला एच्या नंतरचा जो काही आपण त्याच्या पायथ्याला पहिला घटक लिहिला, आपण काय म्हटलं की आपण म्हटलं A11 म्हणजे काय, हा 1 आहे, हा पहिली रो दर्शवतो आणि हा कॉलम दर्शवतो. दुसरा जो काही आहे, दुसरा जो अंक आहे, तो काय दर्शवतो, कॉलम दर्शवतो. त्याला आपण स्तंभ म्हणतो. आणि पहिला जो अंक आहे, तो काय दर्शवतो, पंक्ती दर्शवतो, रो दर्शवतो. आता इथं A11 म्हणजे पहिल्या रोमधला, पहिल्या कॉलममधला काय आहे, हा अवयव आहे. आता आपण जेव्हा A21 म्हणतो, याचा अर्थ आहे हा अवयव जो आहे ए, तर हा दुसऱ्या पंक्तीमधला आहे, मात्र पहिल्या स्तंभामधला आहे. दुसरी पंक्ती आणि पहिला स्तंभ तो आपण या ठिकाणी दर्शवलेला आहे. तर मग अशा पद्धतीने या जे काही स्मॉल लेटर असतात, त्या स्मॉल लेटरच्या पायथ्याशी आपण जे काही अंक लिहिले, त्या अंकावरून आपल्याला तो कोणत्या पंक्तीमधला आहे आणि कोणत्या स्तंभामधला आहे हे आपल्याला त्यावरून समजतं. आणि त्याला वाचतानासुद्धा A11, A12, A13, A14 हे पहिल्या रोमधले. त्यामध्ये आता ही 4x4ची आहे म्हणून आपण 4पर्यंतच घेतले. हे अनंत असू शकतात, n असू शकतात, n इतके असू शकतात. आता दुसऱ्या पंक्तीमध्ये आहे A21, A22, A23, A24.
त्यानंतर तिसऱ्या पंक्तीमध्ये A31, A32, A33, A34 आणि शेवटची जी आहे A41, A42, A43, A45. तर या पद्धतीने या सारणीची मांडणी केलेली आहे. आता ही झाली आपण ज्याला इंग्रजी आद्याक्षर म्हणतो त्या आद्याक्षरामध्ये. आता आपण जर संख्यामध्ये जर सारणीची मांडणी केली तर संख्यामध्ये सारणीची जी मांडणी आहे ती मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे की A बरोबर दिलेला आहे. पहिल्या पंक्तीमध्ये 2, 3, 1, दुसऱ्या पंक्तीमध्ये 0, 5, 6 आणि तिसऱ्या पंक्तीमध्ये 9, 2 आणि 1 अशी ही 3x3 म्हणजे 3 पंक्ती आणि 3 स्तंभ असणारी जी सारणी आहे तर ही सारणी या ठिकाणी दिलेली आहे. आता अशा पद्धतीने सारणीची मांडणी जी आहे ती सारणीची मांडणी ही केली जाते. आणि यासाठी आपण जो काही कंस वापरला तो काय आहे, या पद्धतीचा कंस वापरलेला आहे. तर या पद्धतीने आपण ती सारणी दर्शवण्यासाठी त्या कंसाचा वापर करतो. आता यानंतर सारणीचा क्रम हा एक महत्त्वाची संकल्पना आहे की सारणीचा क्रम जो आहे तो सारणीचा क्रम हा आपल्याला माहीत असला पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. तर ही ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आपल्याला माहीत असली पाहिजे. आता सारणीच्या पंक्ती आणि स्तंभाच्या संख्येच्या गुणाकारास सारणीचा क्रम असे म्हणतात. सारणीचा क्रम कशाला म्हणतात तर सारणीच्या पंक्ती आणि स्तंभ यांचा गुणाकार जो आहे तर त्या गुणाकारास सारणीचा क्रम किंवा सारणीचा आकार असे म्हटले जाते. आता यामध्ये सारणीच्या पंक्ती आणि सारणीचा स्तंभ जे आहे तर या स्तंभाची जी काही संख्या असेल दोन्हीची तर त्या दोन्हीचा गुणाकार जर केला तर त्यावरून आपल्याला सारणीचा क्रम आणि सारणीचा आकार हा माहीत होत असतो. आता सारणीच्या क्रमाचा विचार करताना सारणीच्या पायथ्याशी या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. सारणीच्या पायथ्याशी काय लिहिलं जातं की प्रथम पंक्ती म्हणजे यम, पंक्ती म्हणजे काय यम, आणि नंतर कॉलम म्हणजे यन संख्या दिली जाते. आता या ठिकाणी यम आहे 2 आणि यन आहे 3. या ठिकाणी काय आहे यम आहे 2 आणि यन आहे 3. आणि मग सारणीचा क्रम काय झाला यम बाय यन असा क्रम हा सारणीचा दिला जातो. आता ज्यावरून मग सारणीमध्ये पंक्ती व स्तंभ यांची संख्या किती आहे याची कल्पना आपल्याला येते. म्हणजे यम बाय यन आपण जर आपल्याला माहीत असेल तर त्यावरून आपण सारणीमध्ये किती पंक्ती आणि किती स्तंभ आहे हे आपण सांगू शकतो. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की या ठिकाणी आपण 2x3 लिहिलं. 2x3 म्हणजे काय की त्या सारणीमध्ये 2 पंक्ती आहेत आणि 3 स्तंभ आहेत. याला आपण यम बाय किंवा यम मल्टिपल यन. तर आता मग हा जो 2 आहे तर हा काय दर्शवतो सारणीमधील पंक्तीची संख्या दर्शवतो. पंक्ती म्हणजे ह्या आडव्या 1 आणि ही 1 2 काय आहे आडव्या ज्या आहेत त्याला आपण पंक्ती म्हणतो. आणि संख्या जी आहे कॉलमची स्तंभाची जी संख्या आहे ती आहे 3. म्हणजे हा पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ, हा तिसरा स्तंभ. तर असे या सारणीमध्ये 3 स्तंभ आणि यम म्हणजे 2 पंक्ती दिलेल्या आहेत. तर यावरून आपल्याला सारणीचा क्रम सांगता येतो. सारणीचा क्रम सांगत असताना थोडक्यामध्ये काय आहे की सारणीच्या पंक्ती आणि स्तंभ यांच्या संख्येच्या गुणाकारास सारणीचा क्रम असं म्हटलं जातं. त्यानंतर आता महत्त्वाचा जो भाग आहे की आपण आपला
आपल्याला एकदा सारणी म्हणजे काय माहीत झालं आणि सारणीचा जो काही क्रम असतो, सारणीची जी काही ऑर्डर असते ती ऑर्डर माहीत झाल्यानंतर आता आपल्याला सारणी एकदा माहीत झाल्यावर सारणीचे जे काही प्रकार आहेत तर ते प्रकार आपल्याला माहीत असले पाहिजे. आता त्या अगोदर काही बेसिक संकल्पना आपण पाहूया की यामध्ये सुद्धा काही बेसिक संकल्पना आहेत आणि त्या बेसिक संकल्पना अशा आहेत की आपल्याला सारणी समजावून घेत असताना, सारणीचे प्रकार समजावून घेत असताना ते माहीत असले पाहिजे. आता मग सारणीमध्ये महत्त्वाचा जो काही सारणी समजावून घेताना महत्त्वाचे जो काही भाग आहे तो भाग आहे की आता आपण समजा मी इथं एक सारणी लिहितो. 1 2 मोठी काढतो 3x3 1 2 3 त्यानंतर 4 5 6 7 8 आणि 9. तर ही आहे 3x3 सारणी. यामध्ये 3 कॉलम आहेत आणि 3 काय आहेत, पंक्ती दिलेल्या आहेत. सॉरी 3 बरोबर आहे, 3 पंक्ती आणि 3 कॉलम दिलेले आहेत. आता यामध्ये यामध्ये 1 4 आणि 7 हे काय आहे, हा आहे रो फर्स्ट. त्यानंतर 2 5 आणि 8 हा जो आहे तो आहे रो सेकंड. आणि नंतर 3 6 9 3 6 9 जे आहेत ते आहेत रो म्हणजे R3. झालं. आता असंच असंच 1 2 आणि 3 हे जे आहेत उभे याला म्हणायचं कॉलम 1. 4 5 6 हा आहे कॉलम 2 आणि 7 8 9 हा आहे कॉलम 3, तिसरा कॉलम. झालं. आता हे बेसिक आहे पूर्ण यामध्ये. आता यामध्ये पुन्हा एक भाग आहे की यामध्ये हा जो भाग आहे तर हा जो आहे याला म्हणतात सारणीचा कर्ण, डायगोनल. इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, डायगोनल असं म्हणतात. हा आहे सारणीचा कर्ण. आणि सारणीचा वरचा भाग आणि सारणीचा खालचा भाग असे 2 पुन्हा आहेत. आता सारणीच्या वरचा कर्णाच्या वरचा भाग कोणता आहे, कर्णाच्या वरचा भाग म्हणजे त्यामध्ये समाविष्ट होतो, कर्णाच्या वरच्या भागामध्ये 4 7 आणि 8 हे कर्णाच्या वरच्या भागातील अवयव आहेत. आणि त्यानंतर 2 3 आणि 6 हे कर्णाच्या खालील भागातील अवयव आहे. आता एवढं बेसिक माहीत असलं पाहिजे. म्हणजे 1 2 1 5 आणि 9 हा कर्णाचा भाग आहे. कर्णाच्या वरच्या संख्या आहेत 4 7 आणि 8. आणि कर्णाच्या खालच्या भागातील जे काही संख्या आहेत त्या आहेत, संख्या म्हणजे अवयव ज्याला आपण म्हणतो, ते आहेत 2 3 आणि 6. झालं. तर हे पूर्ण बेसिक आहे. हे जर आपल्याला बेसिक माहीत असेल तर आपल्याला सारणीचे प्रकार जे आहेत, सारणीचे प्रकार जे आपल्याला पाहिजे ते प्रकार आपल्याला माहीत होईल. आता यामध्ये तुम्हाला रो फर्स्ट मी सांगितला, रो फर्स्ट काय आहे, रो सेकंड काय आहे आणि रो थर्ड काय आहे. त्याच पद्धतीने कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 त्यानंतर एक कर्ण काय असतो, कर्णाचं पण सांगितलं. आणि कर्णाच्या वरचा भाग आणि कर्णाच्या खालचा भाग. ओके. तर आता आपण सारणी म्हणजे काय
जो आहे तर सारणी म्हणजे सारणीचे आपण प्रकार पाहूया. आता सारणीचे प्रकार पाहत असताना पहिला प्रकार सारणीचा सांगितला जातो पंक्ती सारणी, जिला आपण रो मॅट्रिक्स असं म्हणतो. आता पंक्ती सारणी जी आहे तर पंक्ती सारणी कशाला म्हणायचं हे आपण सुरुवातीला पाहूया, त्यानंतर त्याचं उदाहरण पाहूया. आता पंक्ती सारणीमध्ये एखाद्या सारणीमध्ये पंक्तीची संख्या केवळ 1 आणि स्तंभ n इतके असतात अशा सारणीला पंक्ती सारणी असे म्हणतात. यामध्ये काय महत्त्वाचं आहे की पंक्ती ही 1 असते, मात्र स्तंभाची संख्या n इतकी असू शकते. 1 2 3 4 5 काय जे असेल ते, म्हणजे n इतकी स्तंभ असू शकतात, मात्र पंक्ती काय आहे एकच असते. अशा सारणीला पंक्ती सारणी असे म्हणतात आणि या सारणीला पंक्ती सदिश या नावाने देखील ओळखले जाते. आता बघा, आपण पंक्ती सारणी जी आहे तर पंक्ती सारणी या ठिकाणी दिलेली आहे पहा, की इथं पहिलं उदाहरण दिलेलं आहे की कंसामध्ये A11, A12, A13 आणि A14 असे आपण काय केलं, इथं वेगवेगळे अवयव दिलेले आहे. आणि ही जी सारणी आहे या सारणीचा क्रम आहे 1/4, 1x4. दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे की कंसामध्ये 1 2 3 असे काय केलेले आहेत, आकडे दिलेले आहे, संख्या दिलेली आहे आणि सारणीचा क्रम जो आहे 1x3, 1/3. आता मग आपण यामध्ये यम जो आहे, यम हा 1 म्हणजे काय आहे, पहिला यम आहे, यमची संख्या बरोबर काय आहे 1 ज्या सारणीमध्ये असेल ती या सारणीला आपण पंक्ती सारणी असे म्हणतो. आणि यामध्ये यनची संख्या जी आहे तर ती यनची संख्या जास्त असू शकते, म्हणजे यन जे आहे तर यन हे 1 पेक्षा जास्त असू शकतात, मात्र यम जो आहे तो यम एकच असेल आणि अशा वेळेस तिला पंक्ती सारणी असे म्हटले जाते. आता ही झाली पंक्ती सारणी. त्यानंतर पंक्ती सारणी नेहमी आडवी असते. पंक्ती म्हणजे आपण पंगत जसं म्हणतो तर पंक्ती सारणी ही नेहमी आडवी असते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्तंभ सारणी. दुसरा प्रकार काय आहे, स्तंभ सारणी, त्याला आपण कॉलम मॅट्रिक्स असं म्हणतो. आता त्याची व्याख्या आपण सुरुवातीला पाहूया. व्याख्या आहे, ज्या सारणीमध्ये पंक्तीची संख्या n इतकी, पंक्तीची संख्या n इतकी आणि स्तंभाची संख्या केवळ 1 असते अशा सारणीला स्तंभ सारणी असे म्हणतात. स्तंभ सारणी असे म्हणतात किंवा त्यालाच स्तंभ सदिश असे देखील म्हटले जाते. आता पहिल्या सारणीच्या अगदी उलट आहे. आपण पहिल्या सारणीमध्ये पाहिलं पंक्ती सारणीमध्ये की जिथं पंक्तीची संख्या 1 एवढी असते, 1 एवढी असते आणि स्तंभाची संख्या n इतकी असते. मात्र स्तंभ सारणी त्याच्या उलट आहे की स्तंभ सारणीमध्ये पंक्तीची संख्या n इतकी असते, म्हणजे एकापेक्षा जास्त असते आणि स्तंभाची संख्या केवळ एकच असते. अशा सारणीला स्तंभ सारणी असे म्हणतात. आणि मग आता स्तंभ सारणी जी आहे तर स्तंभ सारणी ही आपण स्तंभ जसा असतो उभा तर उभीच असणार आहे. आता मग स्तंभ सारणीमध्ये हे लक्षात ठेवायचं की स्तंभ सारणीमध्ये यम जो आहे तर यम बरोबर काय असेल 1 2 3 4 5 काय n अशा संख्या असतील. मात्र जो n आहे आपण सारणीमध्ये दर्शवतो n, तर n बरोबर काय आहे, स्तंभाची संख्या ही नेहमी 1 एवढी असते आणि असं जर असेल तर त्याला म्हणायचं स्तंभ सारणी. आता उदाहरण पाहूया.
उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की उदाहरण आहे, पहिली सारणी दिलेली आहे ए बरोबर A11, A21 आणि A31. आता A11 म्हणजे पहिल्या पंक्तीतला पहिल्या स्तंभातला, A21 म्हणजे दुसऱ्या पंक्तीतला आणि पहिल्या स्तंभातला, आणि A31 म्हणजे तिसऱ्या पंक्तीतला आणि पहिल्या स्तंभातला. हे असे अवयव या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मग हे काय आहेत की या सारणीचा क्रम जो आहे तो आहे 3/1. 3 काय आहे? 3 आहे m, आणि n जो आहे n आहे 1. n आहे 1. तर असं जर असेल तर त्याला आपण स्तंभ सारणी असं म्हणतो. दुसरं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे ए बरोबर 1 2 1 2 0 आणि 5. ही 4/1 सारणी आहे. म्हणजे यामध्ये 4 पंक्ती आहेत आणि एक कॉलम आहे. तर या सारणीला आपण काय स्तंभ सारणी असे म्हणतो. झालं. तर हा प्रकार एक झाला. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आहे शून्य सारणी, झिरो मॅट्रिक्स, किंवा तिलाच आपण नल मॅट्रिक्स असे म्हणतो. आता ही झिरो मॅट्रिक्स जी आहे, तर झिरो मॅट्रिक्सची व्याख्या सांगत असताना अगदी साधी आणि आपल्याला पाहता क्षणी सांगता येतं की झिरो मॅट्रिक्स आहे की नाही. आता याची व्याख्या सांगत असताना सांगितलं जातं की ज्या सारणीतील सर्व अवयव किंवा घटक हे शून्य असतात अशा सारणीला शून्य सारणी अशी म्हणतात. अगदी सोपं आहे ओळखायला पण, की ज्या सारणीतील सर्व अवयव किंवा घटक हे शून्य असतात अशा सारणीला शून्य सारणी असे म्हणतात. आणि शून्य सारणी ही ओ किंवा आपण ज्याला झिरो म्हणतो तर ओ न दर्शवली जाते, किंवा आपण ज्याला या चिन्हानं सुद्धा दर्शवली जाते. आणि मग या दोन्ही चिन्हाच्या साहाय्याने या सारणीचा जे काही आपण ज्याला शून्य सारणी आहे तर ती शून्य सारणी दर्शवली जाते. आणि शून्य सारणीला झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स असं देखील म्हटलं जातं. आता यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे पहिलं, की 0 ज्याला आपण ओ बरोबर 0 0 0 2/2 ही सारणी आहे. आणि दुसरं एक उदाहरण आहे ओ बरोबर 0 0 0 पहिल्या रोमध्ये, दुसऱ्या रोमध्ये सुद्धा 0 0 0. आणि हे 2/3 आहे, कारण यामध्ये पंक्तीची संख्या 2 आणि स्तंभाची संख्या 3 एवढी आहे. तर ही शून्य सारणी आहे. शून्य सारणीतील सर्व अवयव हे शून्य असतात, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे उपसारणी. हा एक प्रकार आहे ज्याला आपण सब मॅट्रिक्स असं म्हणतो. उपसारणी. आता उपसारणी कशी मिळवतात तर ते आपल्याला अगोदर माहीत असलं पाहिजे. मग दिलेल्या सारणीतील काही पंक्ती किंवा स्तंभ वगळून नवीन सारणी तयार केली असेल तर नवीन सारणीला मूळ सारणीची उपसारणी असे म्हणतात. काय म्हणतात? दिलेल्या सारणीतील काही पंक्ती आणि काही स्तंभ हे वगळायचे, आणि जी नवीन सारणी तयार झालेली आहे त्या नवीन सारणीला मूळ सारणीची उपसारणी असे म्हटले जाते. आता उदाहरणार्थ या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की मूळ सारणी दिलेली आहे ए बरोबर 1 2 आणि 4 पहिल्या पंक्तीमध्ये, आणि दुसऱ्या पंक्तीमध्ये आहे 5 6 8. झालं. आता आपण काय करायचं, यापासून आपल्याला उपसारणी तयार करायची. आता आपण पहिली जी पंक्ती आहे 1 2 4 ही जर वगळली, हिला काय करायचं, वगळायचं. मग खाली जी राहील तर खाली आपण इथं लिहायचं की 5 6 8. तर ही काय झाली, मग ही झाली उपसारणी. म्हणजे मूळ सारणी जी आहे तर त्या मूळ सारणीची ही उपसारणी झाली. आता पुन्हा
आता दुसऱ्या वेळेस काय केलं आपण की दुसरी जी काही पंक्ती आहे ती आपण गाळली, म्हणजे 5, 6, 8 हे पूर्ण काय केले, गाळले. तर आपल्याला फक्त काय राहतं 1, 2, 4. तर आपण ते या ठिकाणी लिहितो की 1, 2 आणि 4. तर ही काय झाली, नवीन सारणी जी तयार झाली तर तिला म्हणायचं उपसारणी. किंवा आता काही वेळेस काय केलं जातं की काही वेळेस पंक्ती, आता आपण पंक्ती गाळल्यानंतर मिळालेल्या आपण पाहिलं. तर काही वेळेस स्तंभसुद्धा गाळले जातात. मग समजा आपण जर हा पहिला स्तंभ आहे, हा जर गाळला तर खाली राहते 2, 4 आणि 6, 8. तर ते यामध्ये लिहिले आपण 2, 4, 6 आणि 8. तर हिला म्हणायचं उपसारणी. आणि तिसरंसुद्धा तसंच आहे की आपण समजा आता शेवटचा स्तंभ गाळला किंवा मधला गाळला तर येणाऱ्या ज्या काही सारण्या असतील तर त्याला आपण मूळ सारणीची उपसारणी असे म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय की दिलेल्या सारणीतील काही पंक्ती किंवा काही स्तंभ हे वगळून नवीन सारणी तयार केली जाते आणि मग या नवीन सारणीला मूळ सारणीची उपसारणी असे म्हणतात. तर हे लक्षात ठेवायचं. यानंतरचा प्रकार आहे समान सारणी. काय आहे, समान, इक्वल मॅट्रिक्स. आता काही वेळेस काय केलं जातं की भिन्न भिन्न सारण्या असतील, 2 भिन्न सारण्या असतील, परंतु त्या सारणीतील अवयव मात्र समान असतील, सारखे असतील, एकच असतील, तर अशा 2 सारण्यांना समान सारणी असे म्हणतात. काय आहे, 2 भिन्न सारणी म्हणजे ए आणि बी, उदाहरणार्थ की 2 भिन्न सारणी दिलेल्या असतील आणि त्या सारणीमधील सर्व अवयव, सर्व घटक समान असतील, सारखे असतील, एकच असतील, तर अशा 2 सारण्यांना समान सारणी असे म्हणतात. आता यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की ए बरोबर दिलेलं आहे पहिली सारणी 2, 4, 1, 5, 2, 4, 1 आणि 5. दुसरे बी सारणी दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा तेच अवयव आहेत 2, 4, 1 आणि 5. तर मग ह्या 2 सारण्या ज्या आहेत त्या कशा आहेत, समान आहेत, सारख्या आहेत, ए बरोबर बी. तर त्याला आपण समान सारणी असं म्हणतो. दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे की ए सारणीमध्ये आहे 2, 3, 7 आणि 8 आणि बी सारणी जी आहे त्यामध्ये सुद्धा आहे 2, 3, 7 आणि 8. म्हणजे या ठिकाणी सुद्धा ए बरोबर बी सारणी आहे. म्हणजेच 2 वेगवेगळ्या सारण्या दिलेल्या असतील आणि त्या दोन्ही सारण्यातील सर्व अवयव समान असतील, एकच असतील, सारखे असतील, तर अशा 2 सारण्यांना समान सारणी असे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रकार आहे आयात सारणी. त्यानंतरचा प्रकार काय आहे, आयात सारणी. आता आयात सारणी जी आहे तिला इंग्रजीमध्ये रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. आता ही आयात सारणी जी आहे तर आयात सारणीची आपण सुरुवातीला व्याख्या पाहूया. आता आयात सारणी, तिचं नावच आहे आयताकृती असणार ती. आता ज्या सारणीतील पंक्तीची संख्या ही स्तंभाच्या संख्येपेक्षा मोठी, काय, ज्या सारणीतील पंक्तीची संख्या ही स्तंभाच्या संख्येपेक्षा मोठी किंवा स्तंभाची संख्या ही पंक्तीच्या संख्येपेक्षा मोठी असते, अशा सारणीला आयात सारणी असे म्हणतात. अगदी सोपी आहे. म्हणजे काय, एकतर पंक्तीची संख्या ही स्तंभापेक्षा मोठी असते किंवा स्तंभाची संख्या ही पंक्तीपेक्षा मोठी असते, जास्त असते. मोठी असते म्हणजे काय, जास्त असते. आणि मग अशा सारणीला आयात सारणी असे म्हणतात.
आणि मग आयात सारणीमध्ये नेहमी यम ग्रेटर दॅन यन असं असेल. म्हणजे या ठिकाणी जसं लिहिलं आहे यम ग्रेटर दॅन यन, किंवा काय असेल यन ग्रेटर दॅन यम. म्हणजे दोन्ही एकमेकापेक्षा कमी जास्त असतील. थोडक्यामध्ये काय आहे, एकमेकापेक्षा जास्त असतील. किंवा आपण असं म्हणू की जेव्हा सारणीतील पंक्ती व स्तंभाची संख्या समान नसते, जेव्हा सारणीतील पंक्ती व स्तंभाची संख्या समान नसते, सारखी नसते, अशा वेळेस जी सारणी तयार होते त्या सारणीला आयात सारणी असे म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे ज्या सारणीमध्ये पंक्ती आणि स्तंभाची संख्या समान नसते अशा सारणीला आयात सारणी असे म्हणतात. आणि मग आयात सारणी आता या पद्धतीने आपण इथं उदाहरण दिलेलं आहे की उदाहरणामध्ये ए बरोबर दिलेलं आहे. पहिल्या पंक्तीमध्ये आहेत 1 2 3 5 आणि दुसऱ्या पंक्तीमध्ये आहे 5 4 3 आणि 1. तर आणि ही जी सारणी आहे ती आहे 2/4 क्रमाची. आता यामध्ये बघा, यामध्ये यम आहे 2 आणि यन आहे 4. म्हणजे या ठिकाणी काय आहे, यन ग्रेटर दॅन यम असे आपल्याला दिसून येतं. आता दुसरी जी सारणी आहे ही झाली आयात सारणी. दुसरी आता उभी पण असू शकते, की या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की पहिल्या पंक्तीमध्ये आहे 1 आणि 2, दुसऱ्या पंक्तीमध्ये आहे 2 आणि 4, तिसऱ्या पंक्तीमध्ये आहे 4 आणि 2 आणि हिचा क्रम जो आहे तो आहे 3/2. म्हणजे या ठिकाणी सुद्धा यम ग्रेटर दॅन यन असं दिसून येतं. आणि म्हणून मग आयात सारणी जी आहे थोडक्यामध्ये, तर आयात सारणीमध्ये पंक्ती आणि स्तंभ यांची संख्या ही नेहमी कशी असते, असमान असते. आणि असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आयात सारणी असे म्हणतो. आता नंतरचा प्रकार आहे चौरस सारणी. आता चौरस ही नावाप्रमाणेच चौकोनी असणार आहे. चौरस सारणी म्हणजे काय हे आपलं अगोदर समजून घ्यायचं आहे. मग ज्या सारणीतील पंक्ती व स्तंभाची संख्या समान असते, पंक्ती व स्तंभाची संख्या समान असते अशा सारणीला चौरस सारणी असे म्हणतात. म्हणजे यामध्ये यम पंक्ती आणि स्तंभ समान असतील, म्हणजेच यम बरोबर यन, म्हणजे जेवढा यम आहे तेवढाच यन असेल. आणि असं जर असेल तर त्याला आपण चौरस सारणी असं म्हणतो. आणि मग चौरस सारणीमध्ये नेहमी काय असेल, पंक्ती आणि स्तंभ दोन्हीची संख्या काय असेल, समान असेल. आता यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे इथं की ये बरोबर काय दिलेलं आहे, पहिल्या पंक्तीमध्ये आहे 1 2, दुसऱ्या पंक्तीमध्ये आहे 2 3 आणि सारणीचा क्रम जो आहे 2/2. म्हणजे पंक्तीसुद्धा 2 आहे आणि स्तंभसुद्धा 2 आहे. दुसरी 3/3चं एक उदाहरण दिलेलं आहे. पहिल्या पंक्तीमध्ये आहेत 1 2 आणि 3, दुसऱ्या पंक्तीमध्ये आहे 3 4 7 आणि नंतर आहे 5 8 0 आणि ही काय सारणी आहे, 3/3 आहे. आता यामध्ये सुद्धा मग पंक्ती आणि स्तंभाची संख्या काय आहे, समान आहे, सारखी आहे, म्हणून तिला आपण चौरस सारणी असे म्हणतो. तर हा एक प्रकार सांगितला जातो. त्यानंतर आहे एकक सारणी. एकक सारणी. आता एकक सारणी हिला इंग्रजीमध्ये युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. आता यामध्ये काय असतं की आपण सुरुवातीला व्याख्या पाहूया की आता या अगोदर आपण जे प्रकार पाहिले चौरस सारणीच्या अगोदरचे, तर चौरस सारणीच्या अगोदर आपण जे प्रकार पाहिले ते काय होते की चौरस सारणी नसणारे आपण प्रकार पाहिले.
त्यामध्ये मग एक पंक्ती सारणी, स्तंभ सारणी, त्यानंतर शून्य सारणी, त्यानंतर आयात सारणी. तर असे आपण प्रकार त्यामध्ये पाहिले की ज्यामध्ये पंक्ती आणि स्तंभ यांची संख्या कशी होती, समान नव्हती, सारखी नव्हती. आणि मग त्या सारणी आपण काय आहे अभ्यासल्या आहेत. आता यानंतर आपण ज्या सर्व सारण्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत त्यामध्ये चौरस सारणीचेच प्रकार असणार आहेत. चौरस सारणीचेच वेगवेगळे प्रकार जे आहेत ते असणार आहेत. आता या ठिकाणी आहे एकक सारणी. तर एकक सारणी जी आहे युनिट मॅट्रिक्स, तर या एकक सारणी ही कशी ओळखायची तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि मग ज्या चौरस सारणीच्या मुख्य कर्णातील अवयव 1 आणि कर्णेतर अवयव सर्व 0 असतील अशा चौरस सारणीला एकक सारणी असे म्हणतात. समजलं? आता आपण तुम्हाला अगोदरच बेसिक सांगत असताना कर्ण म्हणजे काय, कर्ण आणि कर्णेतर अवयव हे तुम्हाला सांगितले आहे ना. कर्णाच्या वरचा जो भाग आहे ते वरच्या अवयव आणि कर्णाच्या खालचे भागातील अवयव असे आपण ते प्रकार सांगितले. आता मग एकक सारणीचा प्रकार सांगत असताना, व्याख्या सांगत असताना आणि मग एकक सारणी जी आहे तर एकक सारणी म्हणजे काय, तर ज्या चौरस सारणीच्या मुख्य कर्णातील अवयव 1 आणि कर्णेतर अवयव सर्व 0 असतील अशा चौरस सारणीला एकक सारणी असे म्हणतात. आणि मग एकक सारणी जी आहे तर एकक सारणी मुख्य कर्णातील अवयव सर्व 1 असतील, 1 असेल, समान नाही तर 1 असेल, 1 हा अंक असेल आणि कर्णेतर अवयव सगळे काय असतील 0 असतील आणि अशा सारणीला आपण एकक सारणी असे म्हणतो. आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की ए सारणी आहे टो बाय टोची आणि त्यामध्ये पहिला जो अवयव आहे 1, पहिल्याच पंक्तीमधला दुसरा अवयव 0, त्यानंतर दुसऱ्या पंक्तीमध्ये 0 आणि 1. आता यामध्ये जो काही कर्ण आहे तर कर्ण काय आहे, हा आहे. तर कर्णातील अवयव काय आहे 1 एवढे आहेत आणि कर्णाच्या वरच्या बाजूला आणि कर्णाच्या खालच्या बाजूला जे अवयव आहेत ते अवयव आहेत 0. म्हणजे ही काय झाली, हिला म्हणायचं एकक सारणी. आता दुसरं उदाहरण जे आहे 3x3चं, त्यामध्ये सुद्धा पहिल्या पंक्तीमध्ये 1 0 0, दुसऱ्या पंक्तीमध्ये 0 1 0 आणि तिसऱ्या पंक्तीमध्ये 0 0 1. तर आता यामध्ये जर आपण कर्ण पाहिला तर कर्णाचे अवयव आहेत 1 1 1 आणि कर्णेतर अवयव म्हणजे वरच्या भागातील अवयव आहेत सर्व 0 0 0, खालच्या भागातील सुद्धा 0 0 आणि 0. तर मग हिला काय म्हणायचं, ही झाली एकक सारणी. आता आणखीन 1x1 सारणी जर असेल आणि त्याचा अवयव हा 1 असेल 1, तर ही सुद्धा काय आहे एकक सारणी आहे. पण ही किती बाय कितीची आहे 1x1. यामध्ये कॉलम पण 1 आहे आणि ज्याला आपण पंक्ती म्हणतो तो यम सुद्धा 1 आहे आणि एन सुद्धा 1 आहे. तर अशा सारणीला सुद्धा एकक सारणी असे म्हणतात. तर असे आपण आज सारणीचे जे काही प्रकार आहेत आणि सारणीचा जो काही ज्याला आपण सारणी म्हणजे काय, सारणीची संकल्पना आणि सारणीचे प्रकार हे आपण या तासामध्ये पाहिले. राहिलेले आणखीन जवळपास 8 प्रकार आहेत. ते 8 प्रकार आपण नंतरच्या तासामध्ये पाहूया. थँक्यू.